आहे कृषी कन्या. शेतकऱ्याची खरी व्यथा यावरती आमचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न आहे की लोकांपर्यंत पोहोचावं की शेतकऱ्याला काय काय सहन करावं लागतं ते. बरोबर ना? खरं तर हे खऱ्या परिस्थितीवर आम्ही शूट करतोय. जेव्हा एका शेतकऱ्याने लहान लेकरासारखं पिकाला जपलेलं असतं आणि जेव्हा ते पीक मार्केटमध्ये नेण्याची वेळ येते तेव्हा मार्केटमधला भाव कमी होतो आणि त्यातही तो शेतकरी कर्जबाजारी असतो. तेव्हा काय होतं पाहूया. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी चांगलं फळ आलेलं दिसतंय. निसर्गाचा साथ म्हणावं लागेल. पीक चांगलं आलंय म्हटल्यावर भाव पण चांगला मिळेल म्हणून आईला सांगतो. आता मेहनतीचं फळ मिळालं, कर्ज पण निघून जाईल आता. काय झालं आबा, लयच आनंदात दिसताय. अरे कष्टाने पिकवलं होतं त्याचं फळ आलंय. होय, आता लवकरच व्यापाराला बोलवतो. अरे असं कसं बोलतोय? मी खरंच सांगतोय. चांगलं फळ आलं होतं, वाटलं चांगला भाव मिळेल पण काय शेतकऱ्यांसोबतच असू का आबा? बरं बा निघा तू, मला पिकाला पाणी द्यायचंय. काय झालं रे दादा, एवढा दुःखी काय? आय बस ना, दाद्याला काय झालंय? काय झालं रे दाद्या, असा का बसलाय रे? काय नाही गाय. काय झालं सांग की अरे. अगं आय, आपण लावलेलं फळ होतं का नाही? अरे असं कसं बोलतोय? मी खरंच सांगतोय. चांगलं फळ आलं होतं, वाटलं चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांसोबतच असू का आबा? काय करावं, मी आता जातो. यावर्षी निसर्गाने साथ दिली होती. वाटलं होतं चांगलं होतं, पण काय नाही. दादा नाराज नको हो. काय माहिती फळ चांगलं आलं म्हणल्यावर आपण व्यापाऱ्याला बोलवून बघू. तायडे, तू म्हणती ती पण बरोबर आहे. आपण उद्या व्यापाराला बोलवून बघू. कधी यायचं व्यापारी आता? तर काय सांगतात काय माहिती. तुमचा पेरू द्यायचा ना? नमस्कार साहेब, आमचा पेरू द्यायची. आता पण दाखवून चांगला आलाय. पेरू तसा चांगला आहे. बर साहेब, कसा भाव देताय मग? मार्केटला भाव कमी झालाय, 15 रुपये किलोनी देतो बघ. अहो साहेब, असं नका करू. आमच्या सोबत असं नका करू. हे टाकलं तर दे, नाही तर राहू दे. अहो साहेब, असं नका करू. पण मग एवढा माल द्या. देतो पण 15 रुपये किलो. लय कर्ज आहे अगं. कर्ज भरायचं होत नाही तर घेतो कशाला? ए साहेब, शेतकऱ्याला काय कमी समजतोय? तुला तुझ्या बँकेचा व्याजदर ठरवायचा अधिकार आहे ना? चा अधिकार ज्या दिवशी माझ्या शेतकऱ्याला पीक मालाला ठरवायला मिळेल ना, दिवशी कर्ज काय? माझा एक शेतकरी तुमच्या